चंद्रपुर वणियारणी लोकसभा चुनाव अब आखिरी पड़ाव में है और सीटीवी न्यूज के संवाददाता हितेश राजन हीरे ने मतदाताओं से उनकी राय जानी। तो मतदाताओं ने क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। उनकी बात ऐकली, परंतु आज जन की बात आपण ऐकणार आहोत। जनतेच्या काय भावना आहे या निवडणुकी प्रसंगी, जनतेच्या काय प्रतिक्रिया आहे, जनतेच्या मनात काय आपण जाणणार आहोत। भैया क्या बोलेंगे, चुनाव अभी होने वाला है, क्या बोलेंगे? हमारे जिले के अभी हमारे इधर के नहीं आमदार रह चुके हैं वो, और बाड़ी वो निधन होने के बाद में अच्छा डेवलपमेंट किया है। खेड़े बेड़े में शेतकरी लोगों को अच्छा रिस्पॉन्स दिया उन लोगों ने। इसकी वजह से हमारा तो महंगाई के बारे में क्या बोलेंगे आप? महंगाई में तो नरेंद्र मोदी एक्सपर्ट है, बढ़ाते ही जा रहे, उतारते नहीं है। जीएसटी लगा दे हर जगह और इसमें ही महंगाई है। हम फ्रूट लाते तो हमारी इसमें भी जीएसटी लागू है। इसकी वजह से सरकार बदलना जरूरी है। या ठिकाणी बघू शकतो की महागाई वाढली आहे, त्याच्यामुळे सरकार बदलणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया या फळ विक्रेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। उद्या काही तासानंतर आपण मतदान करणार आहोत, तर नेमकं आपल्या मनात काय, आपण कुठल्या प्रकारच्या उमेदवाराला कन्सिडर करता, कुठल्या प्रकारच्या उमेदवाराला तुम्ही लाईक करता? आपण या वेळेला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवीन उमेदवाराला संधी हवी। अर्थात म्हणजे साहेबांचे पण हात मजबूत करायला हवे। मोदींची गरज किंवा इलेक्शनसुद्धा लोकसभेचं असल्यामुळे खरोखर केंद्राचाही विचार निश्चितच सर्वांगीण व्हायला हवा। देशाला आधी बळकटी मिळणे फार महत्त्वाचं, सोबतच आपल्याही मतदारसंघात नवीन उमेदवार येईल। तरुण उद्योजक आमच्यासोबत जोडलेले, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? भाऊ, काय सांगशील आणि तुमचं एक तरुण या नात्यानं काय सांगशील, या निवडणुकीमध्ये काय आपली भूमिका राहणार? जिल्ह्याली महागाई आहे ती कमी पाहिजे, पेट्रोलचे रेट आहे जे एकदम वाढले आहे, आंतरराष्ट्रीय लेवलवर जे ब्रेंड क्रूडचे भाव आहे ते सुद्धा कमी झाले आहे, तरीही पेट्रोलचे रेट काही कमी केले नाही यांनी। आणि पुन्हा तरुणांना रोजगार फक्त स्टार्टअप करून काही होणार नाही। जे महत्त्वाचे म्हणजे ग्रॅज्युएशन केलेले लोक आहेत ते आताही खालीच बसले आहे, त्यांना अजून रोजगार नाही, काही नाही। आणि स्थानिक पातळीवर महत्त्वाचं म्हणजे जे ज्यांना गरजवंतू आहे त्यांना आधी रोजगार मिळाला पाहिजे। आणि जसं आमचं एक अकॅडमी आहे, स्पोर्ट्स अकॅडमी, ते मुलांना आत्ताच मुलं आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळायला गेले होते, तर तेव्हा आम्ही मदतसाठी पॉलिटिक्स लोकांकडे गेलो, पण त्यांनी ती मदत दिली नाही। उद्या आहे, आज आहे, तर जे आपल्या एरियामधले उमेदवार आहे त्यांनी आपल्या जे स्थानिक खेळाडू आहे त्यांना मदत केली पाहिजे। त्यांना मदत करताना असे मागे पुढे हे नाही करायला पाहिजे, असं माझं मत आहे। काही रिक्षावाले सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहे या अनुषंगानं। भाऊ, या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे, काही तासानंतर आपण मतदान करणार आहोत। काय वाटते तुम्हाला, कुठल्या उमेदवाराला निवडून देणार असं तुम्हाला वाटते? उमेदवाराला तर आता कोणत्याच उमेदवार निवडून द्यावं असं वाटत नाही। कारण का बा नेमकं? काय आहे, याच्यामध्ये मजदूर वर्गाकडे अवलक्ष आहे त्याचं। कारण ते कसे आपल्या कर्मचाऱ्याला पालनपोषण करत आहे, त्याचे वेतन वाढ, उपोषणले ते बसते, त्यांचे वेतन वाढ राहते, पगार वाढ, पेन्शन, भत्ते सगळं काही लागू राहते त्याला। त्याच्यामुळे महागाई वाढली गेली। ते 50 रुपये 60 रुपये किलो चावल घेऊन खाऊ शकतात, मजूर वर्ग नाही घेऊन खाऊ शकत। मोदींनी 5 किलो देण्याचं हे केलं, आश्वासन दिलं आहे। 5 किलो दिलं तर किती दिवस खाणार आहे? 5 दिवस, 25 दिवस का खाणार? मग एका व्यक्तीला 5 किलो राशन दिलं त्यानं, तर 25 दिवस का खायचं? राशन सोबत तेल, तिखट, मीठ वगैरे नाही, ते वगैरे काहीच नाही मिळालं आम्हाला। ते मिळावं असं मला वाटतं। मिळावं असं वाटते, पण मिळतच नाही ना आम्हाला। आमचं कसं APL मध्ये नाव असल्यामुळे 5 किलोच्या वर तर काही मिळत नाही आम्हाला। निवड राशन देऊन चालणार नाही, तर राशन सोबत तेल, तिखट, मीठ सुद्धा द्यावं अशी तसेच मजूर वर्गाकडे जो पक्ष, जो उमेदवार लक्ष देईल त्याला आम्ही लाईक करू किंवा अन्यथा आम्ही नोटाची बटन दाबू अशी सुद्धा खंत या ठिकाणी येथील अंकलनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। बोरा शहरातील रत्नमाला चौक या ठिकाणी सुद्धा काही प्रवासी आमच्यासोबत जोडलेले आहेत। काका, काय सांगायला निमित्त लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे, अवघ्या काही तासांनी आपण मतदान करणार आहोत, काय नाही जी, आता नेहमीचप्रमाणे जे मतदानावेळेस होतो करतो म्हणत जाते, कारण आमच्या घरपोच सेवा काही मिळाली नाही। कास्तकाराला भाव वगैरे नाही मिळाले, हमी भावले मिळाले, आणि खात्यामध्ये पैसे टाकतो ते सुद्धा नाही आले, त्याच्यामुळे लोक नाराज आहे आमच्याकडले। शेतकरी विषयी आम्ही शेतकरीच आहोत। लोकांचं कौल सध्या आता यावेळेस काय तुम्ही निर्णय घेणार? आम्ही थोडंसं चेंजिंग करू म्हटलं यावर्षी, चेंज करणार, आम्ही भाव देणार, सरकार बनवणार। काय वाटतं तुम्हाला? पक्ष 15 उमेदवार उभे आहे, 15 उमेदवारामधून कुठल्या प्रकारच्या उमेदवाराला तुम्ही निवडून पाठवणार? आता ते काही आपल्या काँग्रेसवर, काही शिवसेना आहे। या
ठिकाणी काही आमच्यासोबत ऑटो चालक आहे, त्यांची काय भाऊ भैया क्या बोलेंगे आप? चुनाव है, चुनाव तो है सर, बात सही है, लेकिन क्या है अभी चालू है, अभी लोकसभा बोले तो अच्छा क्या लगता है आप यहाँ पे जो 15 जो पक्ष है वो चुनाव मैदान में है, किस तरीके के पक्ष को आप लाइक करेंगे पार्टी को? अब सर ये मेरे को तो उतना हिसाब में आप ऑटो चालक हो, पेट्रोल का महंगा, पेट्रोल महंगा है, डीजल महंगा है, महंगाई तो बहुत चरम पे है, क्या बोलेंगे आप? नहीं, महंगे वगैरह तो बढ़ गई सर, बात सही है आपकी, लेकिन थोड़ा सा कैसा है अभी अपने वातावरण का समझ में नहीं आ रहा। अच्छा, हाँ, किस तरीके का जो उम्मीदवार है उसको आप लाइक करेंगे? अब पंजे कुछ कर देंगे सर, सर अच्छा, महंगाई कम करेंगे ऐसा लगता है आपको? महंगाई कम हो जाना चाहिए, महंगाई वगैरह बहुत बढ़ गई, बेचारे लोग संख्या में गरीबी अच्छा, बहुत बढ़ गई, हाथ मजदूरी नहीं, काम नहीं, धंधे नहीं। गरीब गरीब हो रहा है और जो जो है ना, हाँ, वो बात सही है। या ठिकाणी बघू शकतोय की महागाई आणि बेरोजगारी एकदम आकाशाला गगनाला भिडली आहे, त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाला निवडून देऊ अशी सुद्धा पुष्टी या ठिकाणी येथील ॲटो चालकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. भाऊ काय सांगाल, लोकसभा निवडणुकीचं काही तासानंतर आपण मतदान करणार आहोत, इव्हन काय बोलाले निवडणुकीच काय सांगाल? आमचा हेच म्हणणं आहे का बा काही विकास व्हायला पाहिजे. आमच्या ऑटोवाल्याला स्टँड नाही आहे, आम्हाला पोलीसवाले त्रास देते, इथं लावू नाही देत. तर आमचं हेच म्हणण्याचा उद्देश आहे का आम्हाला ऑटोचा स्टँड पाहिजे. अच्छा, विकास झाला तुम्ही म्हणता, विकास नाही झाला, पक्ष म्हणते भारतीय जनता पार्टी विकास झाला म्हणते, काय वाटते? नाही, आम्हाला काँग्रेसकडून विकास पाहिजे होता ना. बाळू धानोरकर उभे होते, बाई उभे होते, त्यांना काम करायला पाहिजे होतं, हे म्हणण्याचं होते. त्यांनी काम केलं नाही तुम्हाला वाटते? हां, आम्ही गेलतो त्यांच्यापाशी का आम्हाला ऑटो स्टँड पाहिजे, पण आम्हाला मिळाला नाही. हे आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बदल करणार यावर्षी? हो, यावेळेस बदल करावंच लागेल, काहून का पुन्हा काम तर आवश्यक आहे आपल्याला. महागाई आहे, बेरोजगारी आहे, काय बोलायला याविषयी? नाही, हे तर आता कोरोनामुळे तर वाढणारच आहे, हर देशामध्येच आहे. आपल्या चंद्रपूर या भारतात नाही आहे, सगळीकडेच महंगाई आहे. फक्त एवढं आहे का काम नाही आहे लोकाला, आणि जो रोजगार जो आहे ते बॅटरीवाल्याला, शिक्षणवाल्या मुलाला ते बॅटरी गाड्या देऊन शनी त्यांना रोजगार. भारतीय जनता पार्टीने म्हटलं होतं दरवर्षी आम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, मिळाला का? ते नाही मिळाला, पण ते रोजगार भलताच दिला यांना का ते बॅटरीच्या गाड्या चालवा. शिक्षणवाले मुलं आहे, आज ग्रॅज्युएट शिकून आहे, हा सुशिक्षित बेरोजगार, काम नाही आहे. ते आज ऑटो चालवत आहे, मिस्त्री काम करत आहे, काय शिकलेले मुलं आज बिअर बारमध्ये काम करत आहे, त्यांना काहीतरी रोजगार मिळाला. त्यांच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं असेल का मुलगा काहीतरी होईल म्हणून, पण आज ते बेरोजगारीचं जीवन जगत आहे. हा, आणि त्यांच्या वडिलांनी आज का करायचं बा, मुलगा बाईकला नाही पाहिजे म्हणून त्यांना ऑटो रिक्षा घेऊन शनी रोडवर चालव. दुर्दैव म्हणावं लागेल. धन्यवाद काका. अब ईवीएम हटाओ देश बचाओ, आप मोबाइल में देख ही रहे है ना. अभी ज़्यादातर तो सिटी में क्या हो रहा है, हर जगह हो रहा है कि ईवीएम हटाओ और बैलेट पेपर पे वोट कराओ. एक तरफ से क्या लगता है, ईवीएम होना या बैलेट होना? तो एक तरफ ये है ना, अगर बैलेट पेपर रहेगा तो इंसान के दिल में सुकून रहेगा कि मैंने किया. मतलब कैसा है, जो वोट डाला है उसको भी कैसे भरोसा रहेगा ना उसको. मशीन का प्रॉब्लम है वो देखो, मशीन में कैसा, अभी लोग क्या बोल रहे हैं कि मशीन में घपला हो रहा है ना. तो जब पब्लिक का कहना है कि बैलेट पेपर से कराओ, तो बैलेट पेपर से कराना चाहिए, क्योंकि जनता का हक है ना, हक तो जनता का है ना. तो जनता की बात सुननी चाहिए, लोगों को, सबको सुननी चाहिए. बघू शकतोय की ईव्हीएम आणि बॅलेटमध्ये सध्या जे वातावरण चालू आहे त्याच्यामुळे लोक ईव्हीएममुळे संभ्रमात आहे आणि बॅलेटमुळे लोक समाधानी आहेत. त्याच्यामुळे लोकांची सरकारने ऐकलं पाहिजे आणि बॅलेटनीच मतदान घ्यायला पाहिजे अशी सुद्धा प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. जो मनोबली चालू आहे, एकदम शेतकऱ्यांना एकदम अन्याय होऊन राहिला. आम्हाला शेतकऱ्याला माव मान्य, आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो शेतीमालाला आहे, आणि त्यानंतर जे सरकार व्यवस्थेमध्ये जे करत आहे तो सर्वात पहिले कोण राहील आमच्या मतदानाला. त्यामुळं भाजपवर आम्ही बिलकुल म्हणजे मतदान करणार नाही, कारण की, आणि माझंच म्हणून नाही, आम्ही सर्वसामान्यातून आणि शेतकरी वर्गातून एकच आवाज उमटत आहे की भाजपा नकोच. आणखी तिसरा पर्याय पाहू, काँग्रेसच हा पर्याय असं आम्ही म्हणत नाही, मात्र भाजपा नकोच. ही सध्या माझी आणि शेतकरी वर्गाची भूमिका. आत्ताच मी कापूस विकून आलो आहे, जेमतेम 7,000 रुपये भाव भेटला आहे. कापसाला खर्च किती आला आहे माझं मला माहीत आहे,
आणि त्यामुळं एक भाजपाकडून जी अपेक्षा होती की शेतीमालाला आमचा भाव मिळेल, मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे खरंच भाजप सरकारवर खूपच नाराजगी माझी आणि पूर्ण शेतकरी वर्गाची खूपच नाराजगी आहे. या अनुषंगाने आमच्यासोबत आहे काही वयोवृद्ध, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. काका काय सांगायला निमित्त निवडणुकीमध्ये जवळपास 15 लोक उभे आहेत. 15पैकी कुठला तुम्हाला लायकीचा वाटते? लायकीचे ते मी ते 15 पाहिलेच नाही, ते 2 पाहिले. 15चं मला माहीतही नाही, ते 13चं. पण हे 2 पाहता बिन लायकी आहे दोनही. हे लायकीचे नाही. हो, आता मारून देतो आम्ही कोणाली, पण ज्याले मनात राहीन आमच्या त्याला मारून दे. आलं तिथं. बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही, महागाई वाढते, काय सांगाल? सांगाल म्हणजे महागाई वाढतच आहे आणि शेतकरी समस्या सांगण कोण आले आणि आमच्या आसू पुसणारे कोण आहे सांगा ना. हां, पुसणारे माणसं मरून गेला आमचा होता तो. आता का 15 लोक उभे आहे, 15पैकी एकही लायकीचा नाही का? काहीच नाही, मी पाहिलेच नाही, त्याचे नावही नाही वाचले. 13 जणांचं वाचलं. हां, 2 जण संपर्कात येते, पण ते लायकीचे नाही. आम्ही सांगून देतो तुम्ही या नको, आमचा त्रास घ्या नको, सीधे सांगून द्या. आधी ओरा शहरातील आम्ही सध्या गांधी चौकामध्ये आहोत. गांधी चौकामध्ये काही फूल विक्रेते हैं, त्यांची काय प्रतिक्रिया या लोकसभा निवडणुकीनिमित्त जानना आहोत. पण भैया क्या बोलेंगे? चुनाव का माहौल है, अभी कुछ घंटे में अब मतदान भी करने वालों, क्या लगता है आपको? इस क्षेत्र से तो प्रतिभादायी धानोरकर हमारे लिए तो बेहतर है, क्योंकि उनके कार्य भी अच्छे हैं. हमारे बाड़ू भाऊ थे देवगन, उनके भी कार्य अच्छे थे. ये उम्मीद है कि प्रतिभादायी धानोरकर इस लोकसभा चुनाव में आने को. क्यों प्रतिभादायी धानोरकर ही आना चाहिए? धानोरकर इसलिए ठीक है कि यहाँ की पहली बात तो इस क्षेत्र की रहवासी है, पहली बात तो. उसके बाद में उनका वर्क भी है, ग्रामीण क्षेत्र में भी वर्क है, सिटी में भी वर्क है. इस वजह से ऐसा लगता है कि वो आना चाहिए. या ठिकाणी बघू शकतोय की प्रतिभाताई धानोरकर यांचं बरंचसं योगदान आमच्या ओरा शहरवासियांना लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रतिभाताई धानोरकर यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया येथील काही फूल विक्रेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. ओऱ्यातील आम्ही फळ विक्रेत्याकडे आलो आहे आणि या ठिकाणी आमच्यासोबत आहे आझाद भावा. ते आझाद मोहम्मद अली शेख, परंतु ते आझाद भावा या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे ओरा शहरामध्ये. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. भैया क्या बोलेंगे? चुनाव है, कुछ घंटों में आप चुनाव करने जा, तो क्या आपको? मेरे को तो क्या लगता है कि ये टाइम में काफ़ी वोटिंग होने को. क्यों कांग्रेस ही आपको अच्छा लगता है कि 15 उम्मीदवार मैदान में, कांग्रेस ही क्यों? अब वो कांग्रेस ही एक पक्ष ऐसा, एक मेरी भावना है ऐसी, ऐसा कोई जरूरी नहीं है. मेरी एक भावना है कि भाई कांग्रेस ये पक्ष अच्छा है, राष्ट्रीय पक्ष है, अच्छा पक्ष है, और उस हिसाब से इसके पहले उन्होंने अपना राज चलाए है. अभी कुछ न कुछ बदल होते रहने को होना. ये कांग्रेस पक्ष अच्छा है. अच्छा, शहरातील होलसेल बांगड़ी विक्रेते अहमद चाचा आमच्यासोबत आहेत. चाचा क्या बोलेंगे कि चुनाव आने वाला है, कुछ घंटों में आप चुनाव के लिए जा रहे हैं, क्या लगता है आपको? चुनाव की इसमें ऐसा लगता है कि जो भी उम्मीदवार आप खड़े हैं वो सब उम्मीदवार भी जो भी चुन के आएंगे तो उसने अच्छे से अच्छा काम करना चाहिए, रोज़गार देना चाहिए. बेरोजगारों को रोज़गार ही नहीं, आज के भ्रष्टाचार बहुत बढ़ रही है. हर जगह इंसान को खाने पीने में की तकलीफ. आज रोटी कपड़ा मकान की समस्या तो बहुत है, लेकिन वो भी नहीं हो रही है. आज लोग अपने अपने इसमें फिक्र में पड़े रहते हैं, धंधा पानी ये करना है. लोग लूट मार है, चोरी है, चकात है. ये सरकार के नज़र में भी आने को होना कि कम से कम अपने रोज़गार उपलब्ध कराए, कोई फैक्ट्रियाँ कराए, वहाँ पे मजदूर लगाए. ये बड़े बड़े उद्योग धंधे वाले करते हैं, तो अपने धंधों में तो उन लोगों को, अपने महाराष्ट्र के लोगों के बहुत कमाई बढ़ती है. बाहर गाँव के बहुत से और लोग आते हैं, तो ये लोग क्या करेंगे? किसी के प्लेटफॉर्म पे है, किसी के टपरी है. प्रॉपर लोगों को रोजगार होना, और जो अपने यहाँ पे रहने वाले महाराष्ट्र उनको पूरा सहयोग दो. सरकार कोई भी चलो, पहले प्राधान्य है, पर ये जो इंसान को चाहिए उसकी ज़रूरतें पूरी करो, उसकी मांग पूरी करो. आप तो जनता के प्रतिनिधि, आपको चुन के दिए तो जनता की मांग पूरा करने के लिए दिए. इस हिसाब से उनकी मांगें पूरी करो. हर इंसान अपने पेट को खाता है. तुम भी कम, महंगाई शर्म हो गई. महंगाई तो इतनी बढ़ गई कि इंसान के जो 40 का भाव वो 20 का डबल होगी. आज तेल हो गया, हर घर गुती का सामान लेने जाए तो अपना परिवार नहीं संभाल सक रहा है. एक टाइम खा रहा है तो एक टाइम आधी रोटी पे रह रहा है. एक सब्जी बना के 2 टाइम पूरा रहा है. रोज ही रही बीमारियाँ है, सब हर घर में है. पढ़े लिखे ग्रेजुएशन है, आज शराब के आदी हो गए. वो नहीं मिलने की वजह बेचने में क्या करना, नहीं मिलते पहले पी खा के मरो, ऐसा उनका हो गया. यानी माँ बाप में दुनिया भर की उनको पढ़ाई लिखाई कुछ तो भी बनने को ना, आज उनके लिए बेच रहे. वो बेचारे बोलते इतनी डिग्री लेके क्या फ़ायदा हमारा. हाँ, सरकार की तरफ से आप अपेक्षा क्या करेंगे? सब सरकार की तरफ से अपेक्षा ये है कि सबसे पहले रोज़गार उपलब्ध कराओ.
और जो जो इंसान की आज ज़रूरत है उसको पूरी करो, महंगाई को अपने हद तक के रोक दो। और जो इंसान की समझ खाना पीना रोटी कपड़ा मकान रहने के लिए सब, ये बिजली महंगी है, सब चीज़ महंगी, क्या चीज़ सस्ती। अभी देखो, अभी तो कमल वाले ने अपनी सरकार चलाई 10 साल, 10 साल के अंदर उन्होंने बहुत सब कुछ चेंज किए, और भी चेंज करना है तो ये अगर सरकार आती है तो इन्होंने और भी इस पर निर्भय लेके ये काम करो। 10 साल में नहीं कर पाई है तो ये क्या इस अब 10 साल में नहीं कर पाए तो इंसान को वही आखिर लाचारी बेरोजगारी तुम्हारी हुकूमत चाहिए में चेंज होना चाहिए। चेंज कुछ तो भी चेंज होना चाहिए, नहीं भरपूर चेंज करना चाहिए।